आता एकच सांगतो, अब जंग लगी तलवार, जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपनी औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें भुलानी होगी। औकात मुझे रहा बेटाओ, गरीब आहोत आणि गरीब कुठे मी त्याला बोलण्याऐवजी त्या लक्ष्मण ठाकरेबरोबर त्यांनी चर्चा करावी। शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतेनच ना। शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणार आहे। त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद केळ निर्माण करायला। तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत राहतो। तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो, आम्ही शांततेत अंतरावलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत, वाटण्या केल्यात। तू असं म्हण, तू तुडीन म्हण, एक जण पाय तुडीन म्हण, एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने, हिशे पाडलेत। मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला का चाकच, मी हाय तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो इतका। तर त्याला काय कळतंय? ते कोणचं शान आहे? स्वतःला शान समजत आहे तर असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या? आणि परत संभली तुम्ही, मी सत्तेत आहे, सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं म्हणा। म्हणजे हे काय आंदोलन आहे? आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे। बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो, मी आपले पडलेले फेडेले हे सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो। मग तेच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा। मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नियतोय मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढत, तुमची किंमत वाढत, तुम्ही नवीन नेते तयार होता। मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत असलं सांगत आहे ती। त्या सांगत तरी लाज वाटली पाहिजे, त्याला वाटतं की मला कुठून माहित होतं, लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण। आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो, परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो। उलशी काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं बेटीच धरतोय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा।